मित्रांनो, अनेक लोक झोपेला फार लाईटली घेतात किंवा मग मी किती बिझी आहे किंवा मला खूप काम असतं, मग त्याच्यासाठी रात्रंदिवस एक केलं पाहिजे असं काहीतरी मनात आणतात आणि मग झोपेकडं दुर्लक्ष करतात. किंवा हल्ली तर रात्र रात्र जागून मोबाईलवर त्या रील्स पाहायच्या, जागरण करायची असं सुद्धा अनेकांचं रुटीन बनलेलं आहे. पण कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की यशस्वी होण्यासाठी किंवा यशस्वी आयुष्य जगण्यासाठी पुरेशी झोप घेणं ही अतिशय महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की आपण समजा नाही झोपलो तर काय असं बिघडेल, काय एवढं झोपेचं आहे, काय असं बिघडणार आहे की आपण झोपलोच नाही तर ह्याचं उत्तर आहे की सगळंच बिघडेल, काहीच व्यवस्थित राहणार नाही. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय घडत असतं माहिती आहे का? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम ते म्हणजे तुमच्या मेंदूचा, ब्रेनचा मेंटेनन्स. हो, मेंटेनन्स. बघा, दिवसभर आपला मेंदू विचार करतोय, शरीरातल्या वेगवेगळ्या क्रिया घडवून आणतोय, स्ट्रेस घेतोय, भरपूर सगळी कामं करतोय. परंतु रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा काय होतं, तर तेव्हा दिवसभरात मेंदूमध्ये जे काही टॉक्सिन्स, विषारी पदार्थ साठतात, हे विषारी पदार्थ रात्रीच्या झोपेत बाहेर काढले जातात. आणि जर हे बाहेर काढले गेले नाहीत तर अनेक त्रास होतील. एक उदाहरण देतो. विस्मरणाचा एक आजार आहे ज्याला अल्झायमर्स डिसीज असं म्हणतात. या अल्झायमर्स डिसीजसाठी विशिष्ट असे टॉक्सिन्स किंवा ज्याला प्रोटीन म्हणतात वैज्ञानिक भाषेत, हे जबाबदार असतात. आता हे टॉक्सिक प्रोटीन मेंदूतून बाहेर काढण्याचं काम, मेंदूतून फ्लश करण्याचं कामसुद्धा रात्री झोपेतच होत असतं. त्याच्यामुळे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी झोप ही अत्यंत गरजेची. अजून एक महत्त्वाचं काम जे फक्त झोपेतच होऊ शकतं, कुठलं? तर मेमरी कन्व्हर्जनचं. म्हणजे काय? तर बघा, दिवसभरात जे काही आपण शिकतोय, अनुभवतोय, विचार करतोय, ह्या सगळ्यांची नोंद आपला मेंदू घेत असतो किंवा हे सगळं आपल्या मेंदूमध्ये साठत असतं. पण कसं? तर शॉर्ट टर्म मेमरीच्या स्वरूपात. म्हणजे काय? तर कमी कालावधीसाठी तुमच्या मेंदूने ते लक्षात ठेवलेलं असतं. मग आता या शॉर्ट टर्म मेमरीचं परमनंट मेमरी किंवा लाँग टर्म मेमरीमध्ये रूपांतरसुद्धा मेंदूच करतो. पण कधी? जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा हे काम मेंदू करत असतो. आणि म्हणूनच अनेक ब्रिलियंट किंवा स्कॉलर विद्यार्थी जे असतात ते परीक्षेच्या काळातसुद्धा आपली झोप कॉम्प्रोमाइज करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की पुरेशी झोप इज इक्वल टू लाँग टर्म मेमरी. तर हे झालं मेंदूचं. बाकी शरीरामध्ये काय घडत असतं? तर बघा, दिवसभर तुम्ही तुमच्या मसलसुद्धा वापरता. या मसललासुद्धा वेअर अँड टिअर आहेच. मग आता ह्या वापरलेल्या मसलची जी दुरुस्ती आहे तीसुद्धा झोपेतच होते. म्हणजे जर व्यवस्थित झोप नाही तर मसल रिपेअर नाही, आणि जर मसल रिपेअर झाले नाही तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अंग जड पडलेलं आहे, सगळं अंगच दुखतं आहे, वांब येत आहेत, चमक येत आहेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. हार्मोनच्या बाबतीतसुद्धा झोप खूप गरजेची आहे. जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर अनेक लोक विचारतात, मग हार्मोनल इम्बॅलन्स दुरुस्त करण्यासाठी आम्हाला काहीतरी औषध सांगा, डाएट सांगा किंवा एखादा व्यायाम सांगा. हे सगळं नंतर, आधी झोप तर घ्या. झोप जर व्यवस्थित झाली तर हार्मोनसुद्धा बॅलन्समध्ये राहतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करू, काय खाऊ? बदाम खाऊ की च्यवनप्राश खाऊ की अजून काही? तर सगळ्यात महत्त्वाचं काय? झोप घ्या. कारण तुमच्या शरीराच्या आतल्या अवयवांना जी सूज आलेली असते, ही सूज कमी करण्याचं किंवा ही सूज बरी करण्याचं कामसुद्धा आपलं शरीर झोपेतच करत असतं. किंवा आपलं शरीर, आपण म्हणतो ना की इन्फेक्शनशी लढतं आहे, तर हे इन्फेक्शनशी लढण्याचं सामर्थ्यसुद्धा झोपेमुळे शरीराला असतं किंवा झोपेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं काम केलं जातं. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला एखादा ताप वगैरे येतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट काय असते? तर रेस्ट करणं. शरीराचाही तसाच प्रयत्न असतो की शरीर आपल्याला काम करण्याची इच्छासुद्धा व्यक्त करत नाही किंवा इच्छासुद्धा देत नाही. याचं कारण काय? तर जेव्हा तुम्ही रेस्ट करता, झोप घेता, तेव्हा इन्फेक्शनशी ते उत्तम प्रकारे लढू शकतं. मग आता तुम्ही ताप असताना तो ताप अंगावर काढून क्रोसिन वगैरे घेऊन जर कामाला जात असाल तर मग कॉम्प्लिकेशन हे होणारच. आणि म्हणूनच जर पुढे कोणी अशी चळवळ सुरू केली ना की जर तुम्हाला हृदयरोग टाळायचा असेल तर पुरेशा प्रमाणात झोप घ्या, किंवा जर तुम्हाला डायबिटीजपासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही व्यवस्थित झोपा, किंवा मग तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचं आहे का, हार्मोन्स नियंत्रणात आणायचे आहेत का, PCOD वगैरे काही झालेलं आहे का, किंवा थायरॉईडचे काही प्रॉब्लेम आहेत का, तर तुम्ही व्यवस्थित झोपा, अशी चळवळ जरी कोणी सुरू केली तर मला आश्चर्य वाटणार नाही. याचं कारण असं आहे की हे सगळं आयुर्वेदाने आधीच सांगून ठेवलेलं आहे. आयुर्वेद ह्या झोपेच्या बाबतीत काय म्हणतो ऐकायचं आहे का? तर आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टिकार्ष बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजे काय? तर ह्या निद्रेवर, ह्या झोपेवर
काय काय अवलंबून आहे, तर सुरुवातीलाच सांगितलेलं आहे सुखम दुःखम, तुम्ही सुखी असणार आहेत की दुःखी असणार आहेत हे सुद्धा ही झोप ठरवणार आहे. एवढं ह्या झोपेचं महत्त्व आहे. निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम. पुष्टी म्हणजे काय, तुमची नरिशमेंट, तुम्हाला न्यूट्रियंट्स मायक्रोन्यूट्रियंट्स कसे मिळणार आहेत. नुसतं तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही झोप कशी घेता हे सुद्धा, हे तुम्हाला न्यूट्रियंट्स किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स मिळणार आहेत की नाही हे झोप ठरवत असते. बलाबलम म्हणजे तुम्ही बलवान असणार आहेत की अबल असणार आहे, तुम्ही प्रतिकारशक्ती तुमची कशी असणार आहे हे सुद्धा तुमची झोप ठरवत असते. इतकंच काय, वृषता क्लिबता म्हणजे काय, तर तुमची मैथुन सामर्थ्य, शारीरिक सामर्थ्य हे सुद्धा तुमची झोपच ठरवत असते. पुढं दिलेले ज्ञानम अज्ञानम म्हणजे तुम्ही ज्ञानी असणार आहेत की अज्ञानी असणार आहेत. आता हे ब्रेनच्या संदर्भाने सांगून झालेलं आहे ते कसं, त्यामुळे तुमचं ज्ञान आणि अज्ञान हे सुद्धा तुमची झोप ठरवत असते. आणि शेवटी असं म्हणलेलं आहे की जीवितम नच म्हणजे काय, तुम्ही जिवंत राहणार आहात का, किंवा किती दिवस जिवंत राहणार आहात, किंवा तुमचं आयुष्य किती असणार आहे हे सुद्धा तुमच्या झोपेवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच जो व्यवस्थित झोप घेतो, झोपेकडे दुर्लक्ष करत नाही, ती ही रात्रीची झोप, जिला भूतधात्री म्हटलेलं आहे, म्हणजे काय, आपल्या सगळ्या प्राणीमात्रांचं धारण करणारी किंवा रक्षण करणारी अशी ही रात्रीची झोप आपण जर व्यवस्थित घेऊ शकलो तर निश्चितपणे आपल्या आरोग्यासाठी आपण एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. असो तर मित्रांनो, झोपेच्या संदर्भात आज तुमच्याशी काही ह्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.